प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत आणि विशेष करून आपण जे पाहत होतो काल नाही का अध्याय एक मध्ये जी रचना आपण विशेष करून अभ्यासत होतो जिथं पूर्ण जो जो प्रगटीकरणाचा भाग आहे तो कशा प्रकारे त्याचा त्याचे भाग काढण्यात आले आहेत ते आपण त्याची थोडक्यात त्याची रूपरेषा पाहिली आणि मग त्याची रूपरेषा पाहिल्यानंतर आपण प्रस्तावना पाहिली. पण प्रस्तावना पाहिल्यानंतर पहिला जो भाग होता त्याला आपण सुरुवात केलेली आहे ख्रिस्ताचं प्रदर्शन म्हणून नाही का. ख्रिस्ताचं वर्णन करणारा तो भाग आहे. ख्रिस्ताचा दृष्टांत म्हणून आपण तो भाग पाहत आहोत आणि तो अध्याय 1 पासून वचन 9 ते अध्याय 3 वचन 22 इथपर्यंत आहे. आणि मग त्यामध्ये आपण अनेक महत्वाची सत्य शिकलो जिथं ख्रिस्ताबद्दलचं जे वर्णन आहे अद्भुत रीतीनं योहान करताना आपल्याला दिसतो आणि ते प्रत्येक वर्णन त्याची महानता कशी प्रगट करते नाही का ते आपण पाहिलं. आज आपण ते वर्णन अभ्यासत असताना शेवटच्या भागात आलो होतो आणि विशेष करून वचन 17 आणि त्या शेवटच्या भागामध्ये ख्रिस्त काय म्हणत आहे बघा. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नकोस. आता इथं काय घडलेलं आहे योहानाचा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटतो ज्यावेळेस तो ख्रिस्ताला इतका महान पराक्रमी अशा स्थितीमध्ये पाहतो त्यावेळेस तो म्हणे मी मेल्यासारखं झालो नाही का. आणि त्यावेळेस मग त्याने आपला उजवा हात ख्रिस्ताने माझ्यावर ठेवून मला म्हटले भिवू नकोस. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे म्हटलेला आहे. तर अगदी स्पष्ट रीतीने ख्रिस्ताचा सहानुभूतीचा हात आपल्याला तिथं पाहायला भेटतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त त्याला म्हणतो की तू भिवू नकोस. कारण योहानाला भीती बाळगण्याची गरज नव्हती कारण तो ख्रिस्ताच्या सानिध्यात होता नाही का. आणि त्याबद्दलच पुढे आपल्याला अनेक महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायला भेटतात. विशेष करून तो काय म्हणतो की भिवू नकोस. आणि मग का भिण्याची गरज नव्हती बरं. कारण ख्रिस्ताच्या सहभागित्व होता आणि दुसरं कारण म्हणजे आता पुढं ख्रिस्त स्वतःची ओळख करून देतो त्याला. वचन वचन 17 मध्येच तो म्हणतो की जो पहिला व शेवटला नाही का. तर ज्यावेळेस पहिला हा शब्द प्रयोग ख्रिस्त स्वतःसाठी उच्चारतो नाही का. तर तिथं आपल्याला एकतर तो सार्वकालिक आहे तो निर्माण करता आहे त्याची आठवण करून देतो. त्यासोबतच पहिला हा शब्द आपल्याला अ, अ, त्याची महानता दाखवणार आहे. त्याचप्रमाणे शेवटला जो शब्द आहे तो तुम्ही पहिला आणि शेवटला म्हणजे जो या सृष्टीकर्ता आणि सृष्टी चालवणारा तो आहे. आणि याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं सार्वभौम प्रभू आहे ज्याचं नियंत्रण वेळेवर निर्मितीवर आणि सर्वावर आहे. तो गौरवी मध्यस्थ आहे सार्वकालिक एकमेव तारणारा आहे तो शेवटचा आदाम आहे. त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का. आणि मग तो म्हणतो आपण जर पुढं ते वचन वाचलं तो तो मी आहे म्हटलेला नाही का. तो जिवंत आहे त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. आणि त्याच्या हातामध्ये वचन 18 सांगतं की अधोलोकाच्या मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्यात सर्व अधिकार त्याच्या हाती आहे. आणि मग वचन 19 आणि 20 मध्ये आपण येतो तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं म्हणून जे तू पाहिले जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव म्हटलेलं आहे. ओके. ते लिहून ठेव म्हटलेलं आहे. तर काही गोष्टी लिहिण्यासाठी त्याला सांगितलेलं नाही का. ते लिहून ठेव म्हटलेलं आहे. आता ही आज्ञा इथं देण्यात आलेली आहे. ओके. तर काय लिहून ठेवायला सांगितलं नाही का. तर काही गोष्टीबद्दल तो बोलतो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळातील गोष्टींबद्दल. पहिली गोष्ट काय काय लिहायचं ज्या गोष्टी तू पाहिल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की अ, विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाला जे स्वतःबद्दलचं प्रदर्शन दाखवलं तिथं नाही का त्याचं वैभवशाली
स्वर्गीय जो दृष्टांत ख्रिस्ताबद्दल त्याने पाहिलेला आहे, नुकताच त्याने पाहिला नाही का, तो त्याने लिहायला सांगितला होता. त्यानंतर ज्या गोष्टी आहेत नाही का, तर हा जो भाग आहे दुसरा, ज्या गोष्टी आहेत तो आपल्याला या प्रगटीकरणाच्या पुस्तकातील दुसरा भाग, दुसरा टप्पा दाखवतो, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्ताने योहानाला त्या 7 मंडळांना दिलेलं जे पत्र आहे त्याबद्दल लिहिण्यास त्याने सांगितलं होतं. आणि तिसरं भाग म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडणार आहे, याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने 7 मंडळाविषयीच्या गोष्टीनंतर ज्या घडणाऱ्या गोष्टी होत्या शेवटच्या दिवसामध्ये, त्या लिहिण्याबद्दल बोललेलं आहे. तर हे वचन खरं तर या प्रगटीकरणाची रूपरेषा देतं. ज्या गोष्टी तू पाहिल्या, ज्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी घडणार आहेत. तर पाहिल्या ख्रिस्ताचं प्रदर्शन दाखवितं, ज्या गोष्टी आहेत मंडळीची वास्तविकता दाखवितं आणि ज्या घडणार आहेत भविष्यातील घटना त्याची आठवण त्या आपल्याला करून देणार आहेत. त्या गोष्टी लिही म्हटलेल्या नाही का. तर तशाच प्रकारे प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे त्याची रचना सुद्धा आपण पाहतो. ज्या गोष्टी तो पाहिल्या आहेत तर आपल्याला ते प्रगटीकरण अध्याय 1 बद्दल आठवण करून देतं. ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अध्याय 2 आणि 3 ची आठवण करून देतं. आणि ज्या गोष्टी यानंतर घडतील मग अध्याय 4 ते 22 याची आपल्याला ते आठवण करून देतं. आणि मग वचन 20 मध्ये आपण येतो. मग तिथं तो 7 तारे त्याचा उलगडा देतो. ते म्हणजे काय बरं? अ, अ, मंडळीचे दूत नाही का, मंडळांचे दूत म्हटलेले आणि 7 समया ज्या तू पाहिल्या आहेत त्या 7 मंडळ्या आहेत म्हटलेल्या बरोबर. तर आता ज्यावेळेस तो लिहिण्याबद्दल बोलतो तर लगेच 7 तारे म्हणजे मंडळीचे दूत आणि खुद्द मंडळी आहे नाही का, त्याबद्दल तो पुढं आता बोलत आहे. आणि ज्यावेळेस आपण दूताबद्दल पाहतो तर खऱ्या रीतीने आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की मंडळीचे जे पुढारी आहेत, मंडळीचे जे सेवक वर्ग आहे, सेवक गण आहेत, त्यांच्याबद्दल खास करून सुरुवातीला ख्रिस्त बोलताना आपल्याला इथं शेवटी दिसतो नाही का. वचन 19 मध्ये नाही का, वचन 20 मध्ये 7 तारे त्याचा उलगडा तो देतो. आणि मग विशेष करून ज्यावेळेस तो दोन्ही गोष्टी मांडतो, एकतर मंडळीचे वडील किंवा मंडळीचे पुढारी आणि दुसरीकडे मंडळी, त्या दोन्ही गोष्टींबद्दल विचार करत असताना ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या हातात हे म्हटलेलं काय, तू माझ्या हातात, माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या म्हणे काय 7 तारे पाहिल्या आणि सोन्याच्या 7 समया नाही का पाहिलेल्या आहेत. कुठं? ख्रिस्ताच्या उजव्या हातात आहे. तर इथं आपल्याला त्याचं वर्चस्व पाहायला भेटतं, ख्रिस्ताचा अधिकार पाहायला भेटतो, जो जो मंडळीवर आहे आणि मंडळीच्या पुढाऱ्यांवर आहे. व ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. ख्रिस्त मंडळीचा प्रभू आहे. तो सर्वोच्च अधिकार आहे. आणि म्हणून मंडळीने आणि मंडळीच्या दूतांनी म्हणजे मंडळीच्या पुढाऱ्यांनी ख्रिस्ताच्या अधीन असावं, आणि ख्रिस्ताच्या अधीन राहून कार्य करणारा असावं नाही का. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्या 7 समयांचं गुज म्हणून तो म्हणतो की या 7 7 समया म्हणजे मंडळी आणि मग ते 7 तारे म्हणजे तो म्हणतो की ते जे पुढारी आहेत ते आहेत. आणि मग आपण आणखी पुढे येतो. तर मग पुढे आता काही महत्वाच्या गोष्टी पाहायला भेटतात. त्याच्या अगोदर आपल्याला इथं अध्याय 2 मध्ये पुढे शिकायला भेटतं, सॉरी अध्याय 1 मध्ये जिथं योहानाने हा जो पाहिलेला दृष्टांत आहे, तर तुम्ही बारकाईने पाहिलं इथं योहान ख्रिस्ताचं गौरव पाहताय. तो कुठं पाहताय? तो त्या बेटावर होता, तुरुंगात तो होता नाही का. आणि
आपल्याला माहित आहे की अनेकदा अ, दुःख आणि परीक्षेच्या मध्यभागी आपण ख्रिस्ताला अधिक जवळून पाहू शकतो नाही का. मग आपल्या समोर अशा अनेक उदाहरणं आहेत. जसं उदाहरणार्थ योहान आपल्या समोर उदाहरण आहे. त्यानंतर स्टेफनाचं पण उदाहरण आहे, ज्यावेळेस तो त्या मृत्यूच्या स्थितीमध्ये आहे, अगदी 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 त्या शेवटच्या क्षणी तो आहे आणि त्याला दगडफेक करण्यात येत आहे. तो स्वर्गीय दृष्टांतामध्ये ख्रिस्ताचं वैभव तो पाहतो नाही का. मग त्या दोघांनीही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यासाठी दुःख सहन करत असताना सर्वात स्पष्टपणे त्या वैभवशाली ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा मंडळी छळाला तोंड देते, मंडळी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे त्रासातून जाते, वेदनेतून जाते, तितकी ती ख्रिस्ताच्या जवळ येते नाही का. देवाच्या कृपेचा अनुभव ते घेते. त्याचं वर्णन आपल्याला यातून शिकायला भेटतं. आता आपण अध्याय 2 आणि 3 कडे आपण लक्ष केंद्रित करूया. तिथं 7 मंडळांना जी पत्रे आहेत त्याबद्दल आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. तर ख्रिस्ताने आशिया मायनर मधील या 7 मंडळांना एक पत्र देण्यासाठी सांगितलं योहानाला. आणि जर तुम्ही जर पाहिलं तर या पत्रांचा जो क्रम आहे तो जणू काय जसा रस्ता जातो नाही का, एका मार्गाने एक 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 शहर करत, तशाच प्रकारे ही पत्रांची मांडणी सुद्धा करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ प्रथम इफिस येथील मंडळीला पत्र लिहिण्यात आलं, कारण हे शहर अगदी अगदी नजीकच होतं, किनारी शहर होतं ते. त्याच्यानंतर उत्तरेकडील भागामध्ये स्मरणा हे शहर हे शहर किंवा हे नगर होतं. त्यानंतर आणखी उत्तरेला गेले तुम्ही तर मग परगम होतं. त्यानंतर आग्नेय दिशेने पाहिलं तर थुअतिरा होतं. त्याच्यानंतर मग सार्दिस आणि मग फिलाडेल्फिया आणि मग त्यानंतर लाउदिकिया. म्हणजे अगदी क्रमवार रीतीने हे पत्रांची मांडणी करण्यात आली. आणि ज्या प्रकारे प्रत्येक पत्र लिहिण्यात आलेलं आहे ते प्रत्येक पत्र अशाच प्रकारे पुढे जाताना आपल्याला दिसतं नाही का. आणि पत्र प्रभू येशूने आपल्या स्वर्गीय जणू काय त्या न्यायालयातून बोललेले शब्द जे आहेत त्याचं त्याचं काय म्हणू शकतो, नोंद या पत्रांमध्ये करण्यात आलेली आहे. आता ज्यावेळेस आपण या पत्रांबद्दल पाहतो तर ह्या पत्रांचा जो नमुना आहे आपल्याला सारखाच पाहायला भेटतो. जी रचना करण्यात आली ती सारखीच पाहायला भेटते. सगळ्यात पहिलं म्हणजे या पत्रांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, सुरुवात करत असताना मंडळीच्या दूताला संबोधित करण्यात आलेलं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताचं वर्णन या पत्रामध्ये करण्यात आलं. जसं अध्याय 1 मध्ये आपण शिकलो ख्रिस्ताचं वर्णन ज्या प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर त्या पत्रामध्ये काही ज्ञानाचा दावा आहे, जे हे दर्शवित आहे की ख्रिस्त जो आहे तो या मंडळ्या आणि त्यांच्या जीवनातील जो तपशील आहे तो सर्व काही ख्रिस्ताला माहित आहे. ख्रिस्ताचं ज्ञान इथं प्रगट करणार आहे. आणि चौथं म्हणजे त्या मंडळीचं जे मूल्यांकन किंवा आपण काय म्हणू शकतो की मंडळीचं जे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे किंवा मंडळीबद्दल जे मंडळीला दोष दाखवण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. मंडळीची प्रशंसा करण्यात आली किंवा मंडळीला तिच्या कृत्यांबद्दल दोष सुद्धा दाखवण्यात आला, त्याबद्दल सुद्धा इथं लिहिण्यात आलेलं आहे. पाचवं म्हणजे आणखी काय साम्य आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त त्या मंडळीला तिच्या कृत्यांबद्दल एकतर चांगली जर ती कृत्य आहेत तर त्यांना आशीर्वाद देताना दिसतो, तर जर वाईट आहे तर त्याबद्दल त्यांना फटकारताना पण दिसतो. आणि 6वा भाग म्हणजे काय परत पत्रांमध्ये, तर विजय मिळवणाऱ्या सर्वांना सार्वकालिक आशीर्वाद मिळणार आहे हे अभिवचन सुद्धा आपल्याला तिथं शिकायला भेटतं. आणि मग शेवटी आपल्याला या पत्राचा नमुना पाहत असताना प्रत्येक पत्रामध्ये ख्रिस्ताचं पालन करण्यासाठी नाही का प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला या पत्रांमध्ये पाहायला भेटतात. आता अध्याय 2 आणि 3 मधील पत्रांमध्ये काही साम्य आपण पाहू शकतो. जसं ख्रिस्त या मंडळांना त्यांचा हक्कदार राजा म्हणून काय करत आहे, संबोधित करत आहे. जो गौरवी राजा आहे, जो सर्वाधिकारी प्रभू आहे, जो या मंडळांचा प्रभू आहे, जो या मंडळाचं जीवन आहे, जो मंडळावर राज्य करणार आहे, जो
सर्वाधिकारी प्रभू आहे. त्याने त्या मंडळांचं काय केलेलं आहे, पडताळणी केलेली आहे आणि ज्या गोष्टी त्याला आढळल्यात त्याबद्दल तो त्यांना दोष दाखवितो आणि त्यांना तो काय करत आहे, तिथं आशीर्वादाची गोष्ट सुद्धा तो करताना दिसतो. आता पहिली जी मंडळी आहे, त्या मंडळीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करू. इफिस येथील मंडळीला पत्र. आता मंडळीबद्दल विचार करत असताना इफिस येथील मंडळीची जी धार्मिक सतर्कता आहे आणि सहनशीलता आहे त्याबद्दल यामध्ये काय केलेलं आहे, प्रशंसा करण्यात आली. ख्रिस्त त्याबद्दल या मंडळीची प्रशंसा करताना आपल्याला दिसतो. पण तिने पहिलं प्रेम सोडलं नाही का, आणि त्याबद्दल ख्रिस्त या मंडळीला फटकारताना आपल्याला दिसतो. आता या मंडळीमध्ये विशेष करून महत्वाचं काय आहे, आणि विशेष करून आपल्याला त्यासाठी इफिस शहराबद्दल शिकायला पाहिजे. आणि इफिस शहराबद्दल विचार करत असताना या शहराचं वैशिष्ट्य काय होतं, की इथं आर्तेमिस मंदिर होतं आणि त्यासोबतच त्याचं एक प्रतीक म्हणून खजुरीचं झाड होतं. आणि म्हणूनच ह्या गोष्टी का समजणं गरजेचं आहे, कारण इथं याच संदर्भामध्ये ख्रिस्त झाडाचा उल्लेख करत आहे, जीवनाच्या झाडाचा उल्लेख करत आहे. कारण इथं खजुरीचं झाड बोललं जातं त्या आर्तेमिस देवीचं जे मंदिर होतं त्याबद्दल बोलत असताना. आणि हे जे प्रतीक झाड आहे त्याला सुद्धा एक तसाच दर्जा देण्यात आलेला होता. तर ख्रिस्त तेच लक्षात ठेवतो आणि योहान तशाच प्रकारे लक्षात घेऊन त्यांचं लक्ष जीवनाच्या झाडाकडे लावतो नाही का. आता इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही म्हटलेलं आहे. तर नक्कीच हे फक्त त्या वडिलाला किंवा पुढाऱ्याला मंडळीच्या फक्त उद्देशून नव्हतं, तर पूर्ण मंडळीसाठी होतं नाही का. आणि तो ज्यावेळेस म्हणतो त्या दूताला लिही, तर काय लिही बरं, जो आपल्या हातात उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो. कोण बोलत आहे म्हणे, त्याच्या हातात ही 7 तारे आहेत आणि तो या या समयांमधून चालणार आहे. तर हा पुन्हा एक वर अधिकार दाखवणारा आहे. आणि विशेष करून आता इफिस बद्दल शिकत असताना आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. जे मंडळीचे प्रतिनिधित्व करणारे होते त्यांना इथं दूत म्हणण्यात आलेलं आहे. प्रत्येक मंडळीमध्ये दूत दूत हा शब्द जो आहे तो खरं तर मंडळीच्या पुढाऱ्यांबद्दल उद्देशून बोललेला आहे. तर पुढाऱ्यांना सुद्धा ख्रिस्त दोष दाखवताना आपल्याला दिसत आहे आणि मंडळीला पण दोष दाखवताना दिसत आहे. म्हणून मंडळी आणि पुढारी दोन्ही गोष्टी इथं आपल्याला सोबत पाहायला भेटतात. आता एपी शहराबद्दल बोलत असताना हे शहर एक, धार्मिक, सांस्कृतिक आणि एक आर्थिक केंद्र म्हणून जग प्रसिद्ध होतं. आणि इफिस मध्ये डायना किंवा आर्तेमिसचं मंदिर होतं, जिथं अनैतिक आणि लैंगिक संबंधाद्वारे या देवीची पूजा केली जात होती. आणि इफिस मधील विशेष करून डायनाचे प्रचंड असं मोठं प्राचीन, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानलं जाणार असं जे एक तीर्थस्थान म्हणू शकतो किंवा ते मंदिर होतं. आणि त्याला जवळजवळ 127 खांब होते. प्रत्येक खांब 60 फूट उंच होता आणि ते भव्य शिल्पांनी सजवलेलं होतं. म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही इफिस येथील त्या संस्कृतीचा अभ्यास करता, त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला समजेल की पॉल मंडळीला सत्याचा स्तंभ का म्हणतो नाही का. सत्याचा स्तंभ का म्हणतो का इफिस करास पत्रामध्ये, ते तुम्हाला इथं समजेल. कारण स्तंभाचं मोल इफिस शहराला शहरासाठी खूप मोलवान होतं. कारण एक शहर, एक हे मंदिर आजोबा सारखं होतं. आजोबा नाही का, किंवा एक आजोबा आपण म्हणू शकतो, एक अचंबित करणारा असं ते होतं नाही का. तर पुढे आपल्याला पाहायला भेटते इथे आपल्याला त्या आर्तेमिस देवीचं प्राचीन ते प्रमुख ते मंदिर तर होतच, परंतु त्यासोबतच हे बँक सारखं सुद्धा ठिकाण होतं. कारण जगातील एक हे असं भाग होता जिथं व्यापारी लोक देवाणघेवाण करत होते. आणि या ठिकाणी अनेक ठिकाणाहून ठेवी ठेवण्यात यायच्या, पैसे तिथे ठेवण्यात यायचे. आणि ते पैसे जे आहेत त्या दैवताच्या संरक्षणाखाली ठेवण्यात यायचे. आणि ते एक फार अद्भुत असं मानलं जायचं. आणि विशेष करून त्यासोबतच इफिस जे होतं ते सैतानाचं सुद्धा गड होतं.
इथे अनेक वाईट गोष्टी चालायच्या, एकतर अंधश्रद्धा, आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की अनेक अशा सैतानी गोष्टी इथं घडत होत्या, जसं जादूटोणा आणि इतरही अ, अधर्मी आणि निषिद्ध ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. आणि ईपिस मध्ये विशेष करून असे पुस्तकं सुद्धा तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक अशा जादू टोणा करण्याच्या ज्या बाबी आहेत त्याबद्दल लिहिण्यात आलेलं होतं. अ, आवाज येतो? हॅलो? 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 आता येतोय का आवाज स्पष्ट? हॅलो? ओके. तर त्याचं एक मोल फार मोठं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस आपण या इफिसतील मंडळीबद्दल शिकतो, नाही का? तर अशा अनेक गोष्टी होत्या, आणि अशा या इफिस शहरामध्ये अद्भुत रीतीने मंडळी स्थापित झालेली आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अशा मंडळीबद्दल विचार करत असताना त्या मंडळीमध्ये सुद्धा काही उणिवा होत्या, आणि ज्याबद्दल इथं ख्रिस्त त्यांना बोलताना पण दिसतं. परंतु ज्यावेळेस त्या मंडळीबद्दल बोलत असताना ख्रिस्त काय म्हणतात, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हटलेला आहे. आता ही जी प्रतिमा आहे ती प्रगटीकरण 1 मधील आहे, नाही का, जिथं ख्रिस्ताच्या दर्शनाबद्दल तिथे सांगण्यात आलं, जे आपण अगोदरच पाहिलेलं आहे, नाही का? आणि आणि 7 तारे त्याच्या हातात आहेत, उजव्या हातात, आणि त्यासोबतच समया सुद्धा त्या समयांमधून तो चालतो म्हटलेला आहे, बरोबर? तर इथं जर आपण पाहिलं तर ख्रिस्ताची जी उपस्थिती आहे तातडीची, ती ते दाखवणार आहे खर तर, नाही का? आणि 7 तारे धारण करतो, तर ख्रिस्ताचा मंडळीवरील अधिकार जो आहे, तो म्हणतो की जे मंडळीवर पुढारी नेमण्यात आलेले आहेत, ते पुढारी त्यांच्यावरही मी सर्वोच्च अधिकारी आहे, मी ते नेमलेले आहेत. आणि त्यांनी कधीच असं म्हणू नये कधीच की ही मंडळी माझी आहे, कारण ही मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि म्हणूनच तो स्वतः त्या मंडळीमधून चालताना आपल्याला दिसतो, कारण येशू मंडळीसाठी मुख्य केंद्रस्थान आहे, त्याला मंडळीमध्ये मध्यवर्ती मानलं जावं, नाही का? म्हणूनच ज्यावेळेस मंडळीमध्ये देवाचा सेवक त्या पुलपीटवर उभं राहतो, किंवा मंडळीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ख्रिस्त उंचावला जावा. कुठेही मंडळीचा सेवक, मंडळीचा वडील, मंडळीचा पालक असो किंवा कोणीच, मग कोणालाच मंडळीमध्ये तशा प्रकारे ख्रिस्ताची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कारण ख्रिस्त सर्वोच्च आहे. आणि ख्रिस्ताच्या अधीन राहूनच आपल्याला पाहायला भेटतं की आपण कार्य करतो, वडील वर्ग कार्य करतो, त्याने काय केलेलं म्हणे, धारण केलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं जो मूळ शब्द आहे तो जणू काय अशा प्रकारचा आहे की त्याने रोखून धरलेला आहे, त्याने काय म्हणू शकतो आपण, त्याच्या ताब्यात ते आहे, बरोबर? तर धारण करणं हे एकतर त्याची सुरक्षितता, त्याच्यापासून मिळालेली सुरक्षितता दाखविते, त्यासोबतच मंडळी कुणाची आहे त्याबद्दल इथं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मंडळी ही पूर्णपणे ख्रिस्ताची आहे, ते आपण समजून घ्यावं, नाही का? आणि तो असं म्हटलेला आहे, तो सर्वाधिकारी प्रभू, जो मंडळीचा प्रभू आहे, तो अशा प्रकारे म्हणतो. आता हे शब्द तो असे म्हणतो, हा शब्द आपल्याला जुन्या करारातील संदेश त्यांची आठवण करून देतो, नाही का? अ, अ, विशेष करून हा देवाचा संदेश आहे, खुद्द देवाच्या मुखातील हा शब्द आहे, गौरवी राज्याची आज्ञा आहे, नाही का? आणि त्याची आठवण करून देणारा आहे. आणि म्हणून वचन 2 मध्ये काय सांगितले, अध्याय 2, की तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत म्हटलेलं आहे. मला ठाऊक आहे, नाही का? मला माहिती आहे ते हे ख्रिस्ताचं, नाही का, काय म्हणू शकतो आपण, सर्व ज्ञानी पण दाखवणार आहे, आणि त्याला सर्व काही माहित आहे, मंडळीमध्ये काय चालू आहे, आपली प्रत्येक मंडळीतील वैयक्तिक व्यक्तीबद्दलची त्याला ओळख आहे. आणि प्रत्येक व्यक्ती कोण आहे, तो कसा आहे, तो काय करतो, नाही का? आणि मंडळीतील त्या लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठा विश्वासणारा, प्रौढ आणि अगदी अशक्त विश्वासणारा, प्रत्येक गोष्ट ख्रिस्तासमोर उघडी आहे.
मंडळीमध्ये काय चालू आहे, मंडळीत कोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार लपलेला आहे, या सर्व गोष्टी ख्रिस्तासमोर उघड्या आहेत, त्या लपलेल्या नाही. आणि आजही ख्रिस्त वैयक्तिक रीतीने जवळून मंडळीला हेच म्हणतो की मला तुझी कृत्य माहीत आहे. आणि मग पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे, तुमची कृत्य, तुमचं श्रम आणि तुमचा धीर. येशूला या मंडळीने काय केलेलं आहे त्याबद्दल अगदी सर्व माहिती आहे, नाही का. खरंच त्यांनी केलेलं कठोर परिश्रम, त्यांची सहनशीलता आणि त्यांचा धीर, याबद्दल ख्रिस्ताला माहित आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पुढे ख्रिस्त आणखी म्हणतो की तू दुर्जनांना सहन केले नाही, नाही का, तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. मंडळी फारच सैद्धांतिक होती. आणि विशेष करून जर सिद्धांताबाहेर जर काही दिसलं तरी मंडळी बिलकुल त्याला उभं करत नव्हती, की नाही का, सिद्धांतामध्ये फार नाही का पक्की असणारी ही होती. आणि तिला दुर्जन सहन होत नव्हते, अशी मंडळी होती. ही मंडळी शिकवणीच्या बाबतीत फारच शुद्ध होती, नाही का. आणि ज्या प्रकारे पौलाने अगोदरच चेतावणी दिली होती, नाही का, ती इफिस सोडत असताना त्याच्या वडिलांना, तिची जणू काही इफिस येथील मंडळीने पूर्ण काय म्हणू शकतो पालन केलेलं आपल्याला दिसतं. जे आपल्याला प्रेषितांची कृत्य अध्याय 20 मध्ये पाहायला भेटतं. पौलाने ते सोडत असताना शेवटी दिलेलं जी चेतावणी आहे, तिथं तो म्हणतो की मी गेल्यावर कळपाची दया माया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ख्रिस्त त्याबद्दल कौतुक करताना आपल्याला दिसतो. आणि इफिसीतील मंडळीने फार गांभीर्याने घेतलेले आहेत, सैद्धांतिक रीतीने फारच विचार करणारी मंडळी आहे. आणि फारच गांभीर्याने तिने ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. पण तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की या मंडळीमध्ये एक उणीव आहे. आणि ती उणीव काय आहे, की सैद्धांतिक दृष्टीने ख्रिस्त म्हणतो की मी तुझं कौतुक करत आहे, पण इथं मात्र तुला दोष देणं भाग आहे. का बरं? कारण तू आपली पहिली प्रीती सोडली. तो आपली पहिली प्रीती सोडली. आता सोडणं आणि गमावणं यामध्ये फरक आहे. आणि यामधील फरक काय बरं महत्वाचा? विशेष करून एखादी गोष्ट अपघाताने गमावली जाऊ शकते, परंतु सोडणं ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. आणि जी आपल्याला या मंडळीमध्ये पाहायला भेटत आहे, नाही का. आता जी गमावतो तेव्हा ते कुठे सापडेल हे आपल्याला माहित नसतं, परंतु जेव्हा आपण काहीतरी सोडतो तेव्हा ते कुठे सापडेल याची आपल्याला माहिती असते, नाही का. आणि म्हणूनच जरी त्यांनी आपलं पहिलं प्रेम सोडलं असलं तरी बाहेरून सर्व काही चांगलं दिसत होतं. जरी आपण त्या मंडळीकडे जर पाहिलं असतं तर तिने केले तिची सेवा करणं आणि फारच नाही का उत्साहाने सर्व गोष्टी सैद्धांतिक गोष्टीमध्ये उभं राहणं, फारच ती त्यामध्ये पक्व आपल्याला दिसेल, नाही का. आणि जर कोणी चुकीचं शिकवण घेऊन येतं तर त्यांना बाहेर हकलताना दिसत आहे. सर्व गोष्टीने फार प्रबळ अशी बाहेरून ती मंडळी दिसत आहे. परंतु त्या मंडळीमध्ये समस्या काय होती, आणि ती समस्या ख्रिस्त त्या मंडळीला दाखवून देत आहे. आणि ती म्हणजे प्रीती. तुम्हाला माहिती आहे का, ही फार गंभीर समस्या आहे. आणि स्पर्जन म्हणतात की जर प्रेम नाही तुमच्यामध्ये आणि तुम्ही कितीही सैद्धांतिक रीतीने भरलेले असाल तर तो म्हणता की तुम्ही तरी मृत अशा अवस्थेत आहात. कारण ही मंडळीची सगळ्यात गंभीर अशी समस्या होती. ती मंडळी सैद्धांतिक रीतीने फार फार प्रबळ आणि फारच नाही का प्रौढ दिसत होती, परंतु त्या मंडळीमध्ये प्रेम नव्हतं. आणि यामध्ये आश्चर्य काहीच नाही, स्पर्जन म्हणतात. कारण येशू ख्रिस्त ज्या प्रकारे तिला बोलत आहे तरी तुला एका गोष्टीबद्दल दोष देणे प्राप्त आहे. ज्या मंडळीच्या हृदयात प्रेम नाही, किंवा जेव्हा ते प्रेम थंड पडतं तेव्हा मंडळी असण्यालाही काही अर्थ उरत नाही. प्रेम गमावणे सर्व काही गमावणं आहे. काय बोलत आहे इथे माहितीये का? एक गोष्टीबद्दल आपल्याला स्पष्ट रीतीने समजून घेणं गरजेचं आहे की सिद्धांत याचा अभ्यास करणं, सैद्धांतिक रीतीने प्रबळ असणं हे अगदी उत्तम आहे.
परंतु त्यासोबतच जे तुम्ही शिकलेले आहात त्याचं आचरण करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 100% सैद्धांतिक असणं आणि त्याचप्रमाणे त्याप्रमाणे आमचं जीवन जगणं, या दोन्ही गोष्टी सोबत चालायला पाहिजे. आमच्या जीवनाला घडवणाऱ्या या गोष्टी पाहिजेत. या सैद्धांतिक जीवन आम्हाला कर्मठपणाकडे घेऊन जाणार नाही, तर आम्हाला नम्रपणे ख्रिस्ताचं आज्ञापालन करण्यासाठी नमवणारा असावं. आणि ते चित्र इफिसीतील मंडळीमध्ये विरूप होताना दिसत आहे. कारण या मंडळीमध्ये सैद्धांतिक रीतीने फारच फारच चांगला उच्च दर्जा पाहायला दिसत आहे. परंतु ही मंडळी प्रेमाच्या बाबतीमध्ये उणे आहे. उणे आहे. तिने पहिलं प्रेम सोडलेलं आहे. ही मंडळी देवावर प्रीती करत आहे असं भासत आहे, परंतु ती मंडळीमध्ये एकमेकांवर एकमेकांबद्दल द्वेष, एकमेकांबद्दल बोलाचाली दिसत आहे, एकमेकांबद्दल चुगली करणं दिसत आहे, एकमेकांबद्दलचा द्वेष पाहायला भेटत आहे, एकमेकांबद्दल कुठेही तिथं आनंद पाहायला भेटत नाही. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या भयंकर आहेत, नाही का? कारण जर मी म्हणतो मी देवावर प्रीती करतो आणि जर मी माझ्या बंधूवर प्रीती करत नाही, तर सगळं काही कसं आहे म्हणे, व्यर्थ आहे. पहिली योहानमध्ये योहानच स्पष्ट करतो की जो 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 म्हणतो की मी देवावर प्रीती करतो आणि जर तो आपल्या बंधूचा द्वेष करतो म्हणे, तर तो लबाड आहे म्हटलेला आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत अगदी स्पष्ट रीतीने आणि तशाच प्रकारची स्थिती आपल्याला या मंडळीमध्ये पाहायला भेटते. म्हणून वचन 5 मध्ये तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर, पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. तू कुठून पडला हे आठवणे आवश्यक आहे. आपल्याला सुद्धा याचं आठवण करणं नेहमी गरजेचं आहे. परमेश्वर आणि एकमेकांबद्दलच्या त्यांच्या प्रेमात ते पूर्वी कोठे होते याची आठवण त्यांनी करायची होती. पश्चाताप करण्याबद्दल ख्रिस्त बोलत आहे. दुःख व्यक्त करण्याची किंवा खऱ्या अर्थाने काही अनुभवण्याची इथं आज्ञा नाही. याचा अर्थ असा आहे की आपली दिशा बदलणं, वेगळ्या मार्गाने जाणं, ही कृती आणि आचरणात त्वरित बदलासाठी तातडीची विनंती आहे. त्यापूर्वी खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी बदल होणं गरजेचं आहे. पहिली कृत्य करा म्हटलेलं. याचा अर्थ असा आहे की त्यांनी मूळ गोष्टींकडे परत जायला पाहिजे. येशूच्या प्रेमात पडल्यावर त्यांनी केलेल्या अगदी पहिल्या गोष्टींकडे त्यांनी पुन्हा जावं, नाही का? पहिली कृत्य कोणती आहेत मग? तुम्ही त्याच्या वचनात कसा वेळ घालवत होता हे आठवा. तुम्ही कशी प्रार्थना करत होता अगोदर, नाही का, ख्रिस्तामध्ये आल्यानंतर. आणि मग इतर लोकांसोबत तुमचं राहणं, त्यांच्यामधील तुमचा आनंद, आणि त्यासोबतच इतरांवर तुम्ही कशी प्रीती करत होता, या सर्व गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडणारा हा भाग आहे. तर त्याबद्दल तो म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, आहे का? आणि नक्कीच याचा प्रभाव नंतरच्या काळामध्ये इफिस येथील मंडळीवर पडलेला आपल्याला पाहायला भेटतं. कारण नजीकच्या काळातच इफिसच्या लोकांनी ही चेतावणी ऐकली आणि दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीलाच ज्यावेळेस विशेष करून योहानाने लिहिलं, त्याच्यानंतरच्या लगेच नंतरच्याच काळामध्ये इग्नेशियस जो होता त्याने इफिसच्या लोकांबद्दल अशा प्रकारे लिहिलेलं आहे की तुम्ही जे इफिसचे लोक आहेत ते तुम्ही पवित्र मंडळी, नाही का, आणि तुमची तुमची कृत्य जगभरात प्रसिद्ध आणि नावाजलेले आहे. आणि तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असून तुम्ही देहाप्रमाणे काही करत नाही, तर तुम्ही तुम्ही ज्या गोष्टी सर्व करत आहात त्या आत्म्यानुसार करत आहात आणि तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये परिपूर्ण आहात. तर हे जे त्याचे बोलणं होतं यामधून आपल्याला पाहायला भेटतं की इफिसचे लोक जे आहेत आता पुन्हा शिकवणीच्या शुद्धतेशी तडजोड न करता त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे परतले. आणि हे संतुलन नेहमी राखणं गरजेचं आहे. देवाचे लेकरं या नात्याने, विश्वासणाऱ्या नात्याने देवाच्या वचनाचं शिकवण आणि त्याप्रमाणे चालणं, ह्या दोन्ही गोष्टी सोबत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच वचन 6 मध्ये तरी पण तुझ्यात आणखी एक आपल्याला काय पाहायला भेटतं बरं, चांगलं आहे. तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा काय करते म्हणे, द्वेष करतोस म्हणे. तर आणखी एक गोष्ट होती की त्या मंडळीमध्ये जी निकलाइताच्या कृत्यांचा द्वेष करणं,
आता निकलाईत काय आहे, निकलाईताचं शिकवण कसं आहे, तर आपण जर पाहिलं तर हे अशी लोक होते की एकतर ख्रिस्ताची शिकवण विरूप करणारे होते. यांचा असा उद्देश होता निकलाईताची कृत्य म्हणजे जे निकोलस जे होते त्याचे त्याचे हे शिष्य आपण म्हणू शकतो नाही का. आणि ह्या लोकांचं जे शिकवण होतं त्याच्याबद्दल बोलत असताना इरेनियस जो आहे तो अशा प्रकारे म्हणत आहे की हे जे लोक आहेत ते निकोलसचे अनुयायी होते आणि ते फारच नाही का जे जे बाह्य जे जीवन आहे ते जगणारे ते होते. फार बाह्य स्वरूपाने ते जीवन जगणार होते. त्यामध्ये ते व्यभिचार आणि मूर्तीपूजा नाही का सर्व गोष्टींबद्दल सुद्धा कुठेतरी ते शिकवण देणारे ते होते. आणि त्यांच्याही पलीकडे ते ज्ञानवादी ते लोक होते. आणि ते काय करायचे, जास्त भौतिकतावाद नाही का, भौतिकतावाद यामध्ये ते जीवन जगणारे ते लोक होते. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं जर निकोलाइट याबद्दल जर पाहिलं तर आणखी पुढे त्या शब्दाचा जर मूळ अर्थ आपण पाहिला तर निकाओ लाओस म्हणजे त्याचा अर्थ होतो लोकांना जिंकणं. तर ते काय करायचे माहितीये का, ते अशा प्रकारे चुकीचे दावे करायचे. प्रेषितीय अधिकाराच्या अ, अ, विशेष करून ढोंगी दावे नाही का, चुकीच्या प्रकारे ते दावे करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचे. आणि ते अनैतिकता आणि ज्या वाईट गोष्टी आहेत, लपलेले रहस्य नाही का, ते का पहा ते आपल्याला कसं देवाजवळ घेऊन जातील, या सर्व गोष्टी अशाकडे ते घेऊन जायचे. आणि जी सुवार्थ आहे त्या सुवार्थेपासून दूर नेणारे होते. आणि अशांचा इपिस येथील मंडळी द्वेष करत होते. आणि ख्रिस्त म्हणतो की मीही त्यांचा द्वेष करतोय. फारच सामर्थ्यशाली शब्द आहेत. ख्रिस्त म्हणतो की मीही द्वेष करतो. आपल्या तारणाऱ्याच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. आणि यातून आपण समजू शकतो की ते किती भयंकर शिकवण होतं. आणि तिथंच आपल्याला प्रेमाची ही उणीव पाहायला भेटल नाही का. हा जो प्रेमाचा देव तिथं पापाचा तिरस्कार करताना दिसत आहे, पापाचा द्वेष करताना दिसत आहे. आणि त्याची इच्छा ही आहे की मंडळीने सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टीचा काय करावा, द्वेष करावा. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अशा प्रकारे इथिसीतील मंडळीला पत्र लिहित असताना शेवटी येताना, मग हे प्रत्येक मंडळाच्या शेवटी येत असताना तुम्हाला पाहायला भेटेल की आत्मा मंडळांना काय म्हणतो, की ज्याला कान आहे ते ऐकू. इथं त्या त्या वचनाचं गांभीर्य दिलेलं आहे. त्या वचनाचं गांभीर्य दिलेलं आहे की मंडळीने हे ऐकावं. प्रत्येकासाठी हे कसं आहे, महत्वाचं आहे. आणि शेवटी तो वचन 7 मध्ये देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईल म्हटलेलं त्यांना, जो जय मिळवतो त्यांना. तर नक्कीच या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं देवाच्या कृपेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला माहित आहे आज्ञा पालनासाठी सुद्धा देवाचा आत्मा आपल्याला कृपा पुरवितो. परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पुष्कळ वेळा आपणही थंडावले जातो. परंतु यामध्ये आपण देवाच्या हाती पडावं, देवाच्या वचनाकडे आपण लक्ष द्यावं. आपण पुन्हा आपले आपलं पहिलं प्रेम, आपले पहिलं जीवन म्हणजे ख्रिस्तामधील सुरुवातीचं जीवन, ज्यावेळी मी ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेसचा उत्साह नाही का, जर माझा तो कमी होत आहे. आणि जर मी वचनाबद्दल, मंडळीच्या सहभागितेबद्दल आणि सेवेबद्दल आणि ज्या सर्व गोष्टीमध्ये मी सुरुवातीला फार अग्रगण्य होतो, अधिक समोर होतो, आता त्यामध्ये मी फार कमी पडत आहे. तर पुन्हा मला त्या गोष्टींचे स्मरण करण्याची गरज आहे. आणि मला हे जी जी चुकीच्या गोष्टीमध्ये मी पडत आहे, माझ्या जो थंडावलेली अवस्था आहे त्याबद्दल पश्चाताप करण्याची गरज आहे. देवाच्या हाती मला पडण्याची गरज आहे. पुन्हा आपल्याला या वचनात शेवटी झाडाबद्दल शिकायला भेटतं. जीवनाच्या झाडाच्या फळाबद्दल, जे विजेत्यासाठी ठेवलेलं आहे, जे ख्रिस्तापासून आहे. अनंत काळचं जीवन ते आहे, सार्वकालिक जीवन ते आहे, ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये असणार त्याची ते आठवण करून देणार आहे. पुढे ज्यावेळेस आपण येतो पुढच्या मंडळीबद्दल आपण शिकू शकतो. स्मुर्ना येथील मंडळीला पत्र, अध्याय 2 वचन 8 ते 11 मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. जिथे सांगितलंय विशेष करून स्मुर्ना आणि फिलाडेल्फिया येथील मंडळांना राजा जो येशू ख्रिस्त आहे त्याने कोणत्याही प्रकारची कान उघडणी केलेली आपल्याला दिसत नाही. उलट ते जे छळ सहन करत होते त्याबद्दल ख्रिस्ताने त्यांना प्रोत्साहित केलं.
आणि त्यांची काळजी त्याने घेतलेली आहे. आता ज्यावेळेस स्मुरणा या मंडळीबद्दल आपण पाहतो, तर आपल्याला तिथं शिकायला भेटतं की स्मुरणा एक मोठं आणि सुंदर आणि विशेष करून गर्विष्ठ सुद्धा शहर ते होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की शिक्षण आणि संस्कृतीचं ते केंद्र होतं. एक शहर म्हणून आपल्या स्थानाबद्दल त्याला अभिमान होता. स्मुरणा हे एक उत्कृष्ट सुंदर शहर होतं. आशियाचा गौरव असं त्याला मानलं जायचं नाही का. बार्कले अशा प्रकारे म्हणतात. त्यानंतर पुढे ते म्हणतात की एक श्रीमंत शहर होतं आणि एक मोठं व्यापारी शहर होतं नाही का. आणि इथं हर्मस नदीच्या खोऱ्यातील रस्त्याच्या शेवटी वसलेलं ते होतं आणि या खोऱ्यातील सर्व व्यापार त्याच्या बाजारपेठांमध्ये वाहत असे आणि त्याच्या बंदरातून निर्यात होत असे. आणि आपल्याला पाहायला भेटतं विशेष करून वाईनाचं जो म्हणजे द्राक्ष रस किंवा अशा ज्या सर्व गोष्टी आहेत त्याने हे समृद्ध असं शहर होतं. आणि इफिस प्रमाणेच पूर्णा एक श्रीमंत आणि व्यावसायिक दृष्ट्या महान शहर होतं. आणि म्हणून स्फुरणाबद्दल विचार करत असताना इतिहासातून आपल्याला हे सुद्धा कळतं की हे शहर मूर्तीपूजा आणि रोमन सम्राट जो होता त्याचे उपासनेसाठी प्रसिद्ध ते होतं. जसं गोल्डन स्ट्रीट नावाच्या एका प्रसिद्ध रस्त्यावर सायबेले नाही का किंवा अपोलो, एस्क्लेपिओस किंवा एफ्रोडाईट आणि ज्यूस नाही का अशी वेगवेगळी मंदिरं त्या ठिकाणी होती. आणि अनेक प्रकारे त्या देवांची तिथं काय केली जायची, भक्ती केली जायची. त्यासोबतच रोमन जो सम्राट होता त्याचीही भक्ती केली जायची. आणि विशेष करून जर तुम्ही अ, 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 इसवी सन पूर्व 196 बद्दल जर तुम्ही पाहिलं तर स्मुरनाने विशेष करून आपण पाहतो की दिया रोमा म्हणजे रोमची देवी नाही का, रोमन साम्राज्याचं आध्यात्मिक प्रतीक म्हणून मांडलं आणि त्यांच्यासाठी एक मंदिर बांधलं. एकदा रोमच्या विशेष करून जी जी मेलेली जी मृत जे सम्राट होते त्यांची पूजा करायला ते लागले. आणि त्याही पेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे त्यानंतर जे जिवंत जे सम्राट होते त्या ठिकाणी त्यांचीही आराधना ते करायला लावत होते. आणि विशेष करून इसवी सन 23 मध्ये स्मुर्नाने सम्राट तिबेरियस सीझरची पूजा किंवा भक्ती करण्यासाठी पहिलं मंदिर बांधण्याचा विशेष अधिकार मिळवला नाही का. आणि इतर 11 शहरांपेक्षाही जास्त रीतीने इथं त्याचा प्रसार होता. आणि रोमन सम्राटाच्या उपासनेच्या विशेष करून उपासनेबद्दल तिथं फार गांभीर्याने विचार केला जायचा. रोमन सम्राट जो होता डोमिशियन हा रोमन साम्राज्यातील लोकांकडून राजकीय निष्ठेची कसोटी म्हणून प्रभू या शीर्षकाखाली उपासनेची मागणी करणारा पहिला सम्राट होता. हा डोमिशियन असा होता नंतरच्या काळामध्ये आला ज्याने आपल्याला पाहायला भेटतं की लोकांनी मला प्रभू म्हणावं, मला देव म्हणावं नाही का. त्यासाठी त्याने त्यांच्यावर जबरदस्ती केली. आणि मंडळीची इतिहासामध्ये डोमिशियनच्या राजवटीत योहानाला पात्म नावाच्या बेटावर त्या शिक्षेसाठी नेण्यात आलं आणि त्याच काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याला हे प्रगटीकरण मिळालेलं आहे. आणि मग आपण पुढे येतो तर आपल्याला आणखी शिकायला भेटतं की सम्राटाची उपासना करणं ही सगळ्यात महत्वाचा भाग झालेला होता त्यांच्यासाठी. आणि एक सक्तीची बाब झालेली होती. वर्षातून एकदा तरी रोमन नागरिकाने काय करणं गरजेचं होतं, त्या कैसराच्या त्या दैवत्वाच्या त्या वेदीवर चिमूटभर धूप जाळायचा होता. हे कर्तव्य त्याने पूर्ण केल्यानंतर त्याला एक हमीपत्र दिलं जायचं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की बारकले पुढे म्हणतात की ख्रिस्ती लोकांना फक्त एक चिमूटभर धूप जाळायचा होता आणि तो कैसर जो होता, कैसर प्रभू आहे असं म्हणायचं होतं. आणि ते म्हटल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र घ्यायचं होतं आणि त्यांना वाटेल तसं उपासना करायची होती. पण आपल्याला माहित आहे की ख्रिस्ती लोकांनी नेमकं हेच केलं नाही. ते कोणालाही प्रभू हे नाव देणार नाही. ते नाव त्यांनी केवळ येशू ख्रिस्तासाठी आणि केवळ येशू ख्रिस्तासाठीच ठेवलेला नाही का. आणि म्हणूनच त्याचा परिणाम म्हणजे त्या मंडळीवर आलेला छळ आपल्याला तिथं
शिकायला भेटतं. म्हणूनच वचन 8 मध्ये व त्याच्या दुसऱ्या भागामध्ये ज्यावेळेस प्रभू बोलत आहे तो म्हणतो की पहिला आणि शेवटला नाही का, पहिला आणि शेवटला जो मेला होता व जो जिवंत झाला तो, असं म्हटलेला आहे. तर अगदी स्पष्ट रीतीने पहिला आणि शेवटला हा जो शब्द आहे तो त्याचं सार्वकालिक पण प्रगट करतं ख्रिस्ताचं. जो मेला व जिवंत झाला हे शीर्षक आपल्याला पाहायला भेटतं की पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यामुळे स्मुर्ना येथील विश्वासणाऱ्यांना याची आठवण करून दिलेली आहे की पुनरुत्थान झालेल्या प्रभूची सेवा ते करत होते, ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मृत्यू येशूला रोखून धरू शकला नाही. त्याचप्रमाणे तुम्ही घाबरू नका या लोकांना नाही का. तुम्हालाही मृत्यूच्या पलीकडे महान जीवन आहे. आणि म्हणूनच स्मुरणा हे नाव गंध सुरू नाही का, गंध सुरू त्याचा अर्थ होतो. हा शब्द जो आहे गंध सुरू आपल्याला पाहायला भेटतो, त्या शब्दावरून ते आलेला आहे. आणि जो मृत शरीरांना लेप देण्यासाठी वापरला जाणारा एक सुगंधी द्रव्य आहे. तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा फारच मौल्यवान गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी समजत असताना तर स्फुरणा या बद्दल बोलत असताना काय सांगितलं, मी तुझी क्लेश, तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं जी यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहे असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे. आता ख्रिस्ताला माहिती आहे मंडळीची कृत्य काय आहेत नाही का. स्मरणामध्येही ख्रिस्त काय चालू आहे ख्रिस्ताला माहित आहे. तुमचे क्लेश आणि दारिद्र्य त्याला त्यांच्या अडचणी नाही का दोन्ही अर्थाने माहित होत्या त्याला. त्याच्यासोबत काय घडले, त्यांच्यासोबत काय घडले या सर्व गोष्टींबद्दल माहिती. त्यांचं दारिद्र्य, आता इतिहासानुसार सुवर्ण एक समृद्ध शहर होतं तरी तेथील ख्रिस्ती गरीब होते, ते दरिद्री होते. दरिद्री म्हटलेलं आहे. तर दरिद्री म्हणजे कशा प्रकारचा शब्द आहे, अत्यंत दरिद्री, अत्यंत गरीब अशी परिस्थिती, अत्यंत हलाखीची त्यांची परिस्थिती होती. तर स्मुरणा येथील ख्रिस्ती लोकांना दारिद्र्याचा अनुभव का आला होता, कारण त्याचं कारण म्हणजे सुवार्तेमुळे ते छळाला सामोरे जात होते. त्यांच्या सर्व वस्तू लुटण्यात आले, त्यांना बेघर करण्यात आलं, त्यांना नोकऱ्यांमधून काढून टाकण्यात आलेलं होतं. आणि हे चित्र आपल्याला इब्री लोकास पत्र करता अध्याय 10 वचन 34 मध्ये पण करताना दिसतो. पहा, कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि स्वर्गात आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्या जवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसलेली आहे म्हटलेला आहे. तर पुढे आपल्याला अधिक पुढे येत असताना वचन 9 मध्ये पुढे तो काय म्हणतो बघा, जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहे. तर ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याला इथं पाहायला भेटतो पूर्णामध्ये यहुद्यांचा मोठा समुदाय होता, परंतु ते शत्रुत्व पूर्ण समुदाय तो होता. आणि ख्रिस्ती लोकांचा छळ करणारे त्यामध्ये अनेक लोक होते. आणि खरा तो यहुदी नाही आपल्याला पाहायला भेटतं. कारण पाऊल अगदी स्पष्ट करतो की जो देहाचा दैहिक यहुदी आहे तो खरा यहुदी नाही म्हटलेला आहे, तो खरा इस्रायली नाही म्हटलेला आहे. तर खरा यहुदी कोण आहे, जो देवावर विश्वास ठेवतो, ख्रिस्तावर त्याने केलेल्या परिपूर्ण कार्यावर विश्वास ठेवणार आहे. वंशिक दृष्ट्या जन्मलेला प्रत्येक यहुदी हा खरा यहुदी नाही म्हटलेला आहे, त्याला देवापुढे स्थान आहे असं नाहीये. तर आध्यात्मिक रीतीने त्यांची पडलेली अवस्था ख्रिस्त म्हणतो की मला माहित आहे, मला माहित आहे नाही का. आणि ते भयंकर छळ करणारे लोक त्यामध्ये होते स्मरणा येथील मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यांच्याबद्दल सुद्धा ख्रिस्त बोलत आहे. आणि तो म्हणतो की जे काही तुला सोसावं लागणार आहे वचन 10 मध्ये त्याचं भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापिष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मोगोट देईन. किती अद्भुत आहे. तुम्हाला वाटेल की अरे किती अद्भुत आहे, ख्रिस्त म्हणतो घाबरू नका. अक्षरशः याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता भिन्न थांबवा. स्मरणा येथील विश्वासणाऱ्यांना म्हणत आहे तुम्ही ज्या छळातून जात आहे त्याला तुम्ही घाबरू नका, कारण मी तुमचा प्रभू आहे नाही का. कधी कधी आपल्याला वाटतं की छळ सहन करणं नाही का, किंवा पुष्कळदा आपण भीतीतून जातो, वेगवेगळ्या प्रकारे दडपणातून जातो नाही का. पण ख्रिस्त म्हणतो की तुम्ही घाबरू नका या स्थितीतून जात असताना. त्यांना ज्या गोष्टींचा त्रास होणार होता त्याच्याबद्दल अगोदरच ख्रिस्ताने सांगितलेलं की सैतान तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकणार आहे. आता इथं प्रवेश ख्रिस्ताने पूर्ण येथील विश्वासणाऱ्यावर येणाऱ्या छळाचं स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. जर आपण
खऱ्या रीतीने पाहिलं तर तुरुंगात टाकणं हे फक्त त्यांना खोड्यात टाकणं किंवा तिथं ठेवणं याच्याबद्दलच मर्यादित नव्हतं. कारण ज्यावेळेस ख्रिस्त पुढे बोलत आहे की हे फक्त 10 दिवस तुम्हाला क्लेश होणार आहे, तर 10 दिवस ही वेळ दाखवणारा आहे, किती काळ शैतान तुम्हाला छळणार आहे त्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही घाबरू नका म्हटलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलंय, त्याने तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येईल म्हटलेलं आहे. तर तुरुंगात टाकणं आणि 10 दिवस ही मर्यादा ख्रिस्ताने आखलेली आहे. याचा अर्थ काय आहे, कुठपर्यंत शैतान तुम्हाला छळणार आहे, जोपर्यंत तुम्ही ह्या देहात आहात. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं जो तुरुंगाचा उपयोग केलेला आहे, तो तुरुंगाचा उपयोग एखाद्याला सुधारण्यासाठी केला जात नव्हता, तर त्याला शेवटची शिक्षा म्हणजेच अंतिम देहदंड किंवा मृत्यूची शिक्षा म्हणून तिथं त्याच्या शेवटी काही काळ आधी तुरुंगात ठेवण्यात यायचं. आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की त्याला सुद्धा तुम्ही घाबरू नका, तुमच्यासाठी जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. मरेपर्यंत तू विश्वास राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल म्हटलेला आहे. मुकुट देईल म्हटलेला आहे. किती अद्भुत आहे, नाही का? किती अद्भुत आहे. त्यांच्यासाठी तिथं मृत्यू दिसत आहे, ख्रिस्त म्हणतो की घाबरू नका, तुमच्यासाठी इथं मुकुट ठेवलेला आहे. ग्रीक भाषेमध्ये मुकुटासाठी आपण जर पाहिलं तर दोन वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले. एक तर राजासाठी जो वापरण्यात येता होता राजशाही मुकुट, त्याच्यासाठी एक वेगळा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा जो मुकुट आहे त्याच्यासाठी स्टेफनॉस असा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. जो खेळाडू ज्यावेळेस आपला जो खेळ आहे त्यामध्ये तो जिंकतो, नाही का, त्यावेळेस त्याला जी ट्रॉफी मिळते, जे बक्षीस मिळतं, नाही का, त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार आहे. आणि ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही विजेते आहात, तुम्ही तुम्ही या ट्रॉफीला पात्र आहात. स्टेफनॉस म्हणजेच हा जो शब्द आहे तो विवाह समारंभामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. घालण्यात येणारा वधू, नाही का, वराकडून वधूला घालण्यात येणारा जो मुकुट आहे त्याची सुद्धा आठवण करून देणार आहे. आणि पुन्हा एक वार की त्याची सुद्धा आठवण करून देत होता की स्मुरणा येथील विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही घाबरू नका, की पहा मी तुम्हाला तो मुकुट देणार आहे. तो अद्भुत मुकुट आहे, तिथं तुम्ही माझ्या सोबत राज्य करणार आहे. जगाने जरी तुम्हाला इथं धिक्कारलं तरी घाबरू नका. मुकुटाचं वचन स्मुरणा येथील विश्वासणाऱ्यांना दिलेलं होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते आणखी एक गोष्ट दाखवत होतं, कारण स्मुरणा शहरामध्ये माउंट पॅगोसच्या शिखरावर सुंदर इमारतीचा एक मुकुट होता. आणि स्मुरणामध्ये मूर्तीपूजक देवांचे उपासक मुकुट घालत असत. त्या संस्कृतीमध्ये चांगल्या नागरिकांना आणि विजेत्या खेळाडूंना मुकुट मिळत असत. आणि हेच गोष्ट लक्षात घेऊन ख्रिस्त मुकुटाबद्दल बोलतो आणि तो म्हणतो की जीवनाचा मुकुट मी तुम्हाला देणार आहे. कारण त्यावेळी जेव्हा एखादा खेळाडू जिंकायचा त्यावेळेस त्याला पानांचा मुकुट दिला जायचा, तो कोमजणारा होता. पण इथे आपण पाहतो की ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला कधी न कोमजणारा असा जीवनाचा मुकुट देणारा आहे. किती अद्भुत आहे. त्यानंतर परगम येथील मंडळीबद्दल आपण शिकूया. अध्याय 2 वचन 12 ते 17 मध्ये. आता परगम येथील मंडळीला पुन्हा दूताला लिही म्हटलेला, नाही का, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो, तो असे म्हणतो म्हटलेला आहे. आता परगम याबद्दल बोलत असताना हे रोमन प्रांताच्या एशिया, नाही का, त्या त्या भागातलं एक राजधानी ती होती. आणि योहानाने जेव्हा हे लिहिलं तेव्हा परगम जे आहे आपल्याला पाहायला भेटतं त्या 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 शहराबद्दल फारच प्रसिद्ध असं भाग ते होतं. आणि विशेष करून 300 वर्षाहून अधिक काळ या प्रदेशाची राजधानी म्हणून ते शहर असणार होतं. सांस्कृतिक रीतीने आणि शैक्षणिक रीतीने प्रसिद्ध ते केंद्र होतं. आणि ज्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त आपण काय म्हणू शकतो, पुस्तकांची प्रती किंवा खंड असे होते. ग्रंथालय, त्यामुळे फार मोठं ग्रंथालय होतं त्या ठिकाणी. आणि मग परगम बद्दल बोलत असताना एक अत्यंत धार्मिक शहर देखील होतं. यामध्ये ग्रीक आणि रोमन देव जसं डायोनेसिस, अथेना, डेमेटर आणि ज्यूस अशांची मंदिरं तिथे होती. त्यासोबतच रोमन सम्राटाच्या उपासनेबद्दल सुद्धा उपासनेसाठी सुद्धा मंदिरं तिथं करण्यात आलेली होती. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो की स्मुर्ना शहराला तिबेरियस जो आहे अ, पहिलं त्याने मंदिर बांधण्याचा मान मिळवण्यापूर्वी सुमारे 50 वर्षांपूर्वी परगम जे आहे त्या शहराने एशिया प्रांतात
कैसर ऑगस्ट जो होता त्याची पूजा करण्यासाठी पहिलं मंदिर बांधलेलं होतं. आणि मग पुढे आपण पाहतो की परगम या शहरामध्ये विशेष करून एस्क्लेपिओस नावाच्या दैवतेची काय करत होती, उपासना तिथे केली जायची. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी एक सापाच्या रूपामध्ये ती त्या त्या दैवतेचं प्रतिमा केलेली होती. तिला आरोग्य आणि ज्ञानाची दैवत म्हटलं जायचं. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या मंदिरामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय होतं. आणि रोमन आरोग्य दैवतेच्या प्रसिद्ध मंदिरामुळं रोमन साम्राज्यातील आजारी आणि रोगी लोक जे होते उपचारासाठी परगमला यायचे मोठ्या संख्येने. आणि त्या रुग्णांना त्या मंदिराच्या अंधारात त्या त्या खोलीमध्ये ठेवण्यात यायचं रात्रभर. आणि मग त्या मंदिरामध्ये काही पाळीव साप ठेवण्यात आलेले होते. आणि रात्री त्या पीडित व्यक्तीला, त्या आजारी व्यक्तीला, ज्यांना जमिनीवर झोपवण्यात आलेला आहे, त्यांच्यावर ते पाळीव निरुपद्रवी सापापैकी जर एकाचा दंश जर त्यांना झाला तर जणू काय तो देवाचा स्पर्श असा मानला जायचा. आणि त्याद्वारे ते म्हणायचे की आम्हाला आरोग्य मिळणार आहे, आम्हाला उपचार मिळणार आहे. आणि म्हणूनच तशाच प्रकारचं चिन्ह तुम्हाला आज डॉक्टरांच्या गाडीवर पाहायला भेटत. हे 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 जे चिन्ह आहे हे सैतानी आहे, हे विधर्मी आहे, हे भयंकर आहे. हे अनेक डॉक्टरांच्या गाडीवर पाहायला भेटतं. त्यांना अजूनही त्याचा अर्थ समजलेला नाही. खरं तर हे एक्लेपिओस नावाचं जे दैवत आहे त्याचं जे चिन्ह आहे. आणि अनेक ख्रिस्ती डॉक्टर्स आहेत त्यांच्या पण गाडीवर तुम्हाला तशा प्रकारची नाही का दोन तिथं सापाचं चिन्ह मध्ये एक मोठी काठी तुम्हाला पाहायला भेटत. तर हे तिथून आहे त्याचा इतिहास. पुढे आपण येत असताना आपल्याला शिकायला भेटतं आणखी पुढे अ, अ, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो म्हटले. आता ख्रिस्ताचे शब्द, आता आपल्याला माहित आहे की देवाच्या वचनाला दुधारी तलवार म्हटलेलं ते भेदणार आहे. आणि इथं ख्रिस्ताला ख्रिस्ताच्या त्याच्या मुखात दुधारी तलवार असं म्हटलेलं आहे, नाही का. तर पुढे आपण येतो, तुझी कृत्य आणि तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे म्हणे, कारण ते सैतानाचं आसन आहे. आणि आपले तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. आणि जेथे सैतान राहतो तिथे माझा रक्तसाक्षी, माझा विश्वास अंतिपा जो तुझ्यामध्ये जीव मारला गेला त्याच्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीच म्हटलेला आहे. मला तुमची तुमची कृत्य माहीत आहे. पुन्हा एक वार इथं मंडळीला त्याची आठवण तो करून देतात. प्रत्येकाची कृत्य त्याला माहित आहे, नाही का. माहित आहे तुम्ही कुठे राहता हेही मला माहित आहे. जिथे सैतानाचं सिंहासन आहे. अनेक प्रकारे परगम हे सैतानी शक्तीचे मजबूत केंद्र होतं ते, नाही का. आणि त्याबद्दल तो बोलतो परगम हे सैतानी शक्तीचे इतकं मजबूत केंद्र का होतं, कारण याबद्दल अनेक भिन्न मत आहे. काहींचा असा विश्वास होता की परगम हे मूर्तीपूजक धर्माचं, विशेषतः एस्क्ले पिओस सॉटर आणि आपल्याला पाहायला भेटतं अशा प्रकारची जी वेगवेगळे जे दैवत होतं. आणि त्यासोबतच जे रोमी दैवत होतं ज्यूस, त्याच्यासाठी सुद्धा फारच प्रसिद्ध ते ते शहर होतं. आणि काहींचा असा विश्वास होता की परगम जे आहे ते प्राचीन बाबेल बाबेलचं जे आपण म्हणू शकतो नाही का, तशा बाबेलचं सुद्धा एक, बाबेल सारख्या स्थितीचं सुद्धा एक केंद्र स्थान असल्यासारखं ते होतं. आणि म्हणूनच भयंकर अशी अवस्था तिथं होते. आणि ख्रिस्त ज्यावेळेस बोलतो तर तो काय म्हणत आहे, तुम्ही माझ्या नावावर दृढ राहिलात. अशा कठीण शहरात राहत असूनही परगम येथील विश्वासणाऱ्यांनी प्रवेश ख्रिस्तावरील विश्वासात ते दृढ होते, नाही का. ते दृढ होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं माझ्या विश्वासाचा नकार तुम्ही केला नाही म्हटलेला आहे. आपल्याला पुढे शिकायला भेटतं की या विश्वासणाऱ्यांची प्रभूने केलेली जी प्रशंसा आहे ते आपण इथं पाहतो. आणि पुढे आपण आणखी येत असताना आपल्याला शिकायला भेटतं की माझा जो विश्वासू अंतिपा आहे, आता त्याच्याबद्दल आपण शिकतो, जो तुमच्यामध्ये जीव मारलेला आहे. तिथंच या गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आता अंतिपा जो आहे हा बायबलमध्ये याचा कुठेही इतर ठिकाणे जास्त कुठेही उल्लेख आपल्याला पाहायला भेटत नाही. तो केवळ इथं आपल्याला पाहायला भेटतो उल्लेख. आणि आपल्याला पाहायला भेटतं असा व्यक्ती आहे
मंडळीची इतिहासामध्ये पण जास्त काही त्याच्याबद्दल माहित नाही. पण त्याचा उल्लेख खुद्द आपल्या प्रभूच्या मुखातून आपल्याला पाहायला भेटतं. आणि यातून हे अगदी स्पष्ट आहे, अस्पष्ट जरी व्यक्तिमत्व होतं जगासमोर, तरी ख्रिस्तासमोर तो अगदी उघडा आहे. आणि म्हणूनच यातून आपल्याला याची आठवण करून दिली जात आहे की ख्रिस्त अशा व्यक्तीच्या देखील अशा व्यक्तीकडे सुद्धा लक्ष देतो जो जगाने दुर्लक्षित केलेला आहे, जगाच्या समोर तो बिलकुल नाही, नाही का. तर असा हा अंतिपा होता आणि तो या सैतानाचं सिंहासन जिथं होतं तिथं तो राहत होता. आणि तिथं तो अगदी ख्रिस्ताच्या वचनाला धरून तो होता. त्याच्या वचनाचं समर्थन करणारा तो होता. आणि वाईटाविरुद्ध उभा राहणारा तो होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला तो रक्तसाक्षी तिथं झालेला आहे. तो तिथं रक्तसाक्षी झालेला आहे, त्याच्याबद्दल तिथे लिहिलेलं आहे. आणि किती अद्भुत हे आहे बघा. परगम याबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की ज्या प्रकारे अ, इस्रायल लोक त्या अरण्यातून जात असताना अ, अ, जसा तो संदेष्टा होता बलाम, नाही का, त्यांना शाप देण्यापासून त्याला रोखण्यात आलं. मग त्याने काय केलं, मोआबाच्या राजाला त्यांना लैंगिक आणि आध्यात्मिक व्यभिचारात प्रवृत्त करा म्हटलेलं, नाही का, तिथं ते पडतील म्हटलं. तशाच प्रकारे निकलाईत हे शिकवण जे होतं ते इपिस येथील लोकांनी त्याला विरोध केला. पण परगम मध्ये आपल्याला पाहायला भेटतं लैंगिक आणि आध्यात्मिक अविश्वास ते पसरवत होतं, नाही का. जर तुम्ही अध्याय 2 जर पाहिला, वचन 14 ते 16 मध्ये तुम्हाला तिथे शिकायला भेटेल, आहे का नाही. आणि म्हणूनच पुढे वचन 16 मध्ये तो म्हणतो की नसल्यास मी लवकरच तुझ्याकडे येईन म्हटलेला आहे. लवकरच मी तुझ्याकडे येणार आहे. दैवी हस्तक्षेप इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. तुला इथं सुधारण्याची गरज आहे, त्याबद्दल इथं बोललेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की पहिली करिंथ 11व्या अध्यायामध्ये पुष्कळ जण दुर्बळ आहेत, आजारी आहेत, पुष्कळ बरेच निद्रेत आहेत. हा हस्तक्षेप ख्रिस्त आजही मंडळीमध्ये करताना दिसतो, नाही का. पुष्कळ वेळा मंडळीमध्ये अनेक लोकांची दुर्बलता, आजारपण, त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल, त्यांच्यावर येणारा न्याय, त्यांच्यावर त्याचं काय म्हणू शकतो आपण, अ, त्याचा जो येणारा जो अ, जो जो प्रभाव किंवा त्यामुळे येणारा जो परिणाम आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. नक्कीच ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यामुळं आपण त्या सार्वकालिक दंडापासून सुटलेला आहे, पापाच्या सामर्थ्यापासून सुटलेला आहे. परंतु पापाबद्दलचा जो परिणाम आहे, पापाबद्दलचा परिणाम किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, त्याला त्याला मात्र आपल्याला सामोरं जावं लागतं, नाही का. पुढे आपण आणखी येत असताना आणखी पुढे शिकायला भेटतं की अ, या मंडळीबद्दल बोलत असताना वचन 17 मध्ये पहा, आत्मा मंडळांना काय म्हणतो की ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक नसणार. देवाने इस्रायलाला त्या अरण्यामध्ये अन्न दिलं, त्याचप्रमाणे ख्रिस्त विजय मिळवणाऱ्याला लपलेला तो मानना देतो म्हटलेला आहे. तो छळ सहन करतो आणि अपवित्रतेपासून शुद्ध राहतो. आणि ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर खेळामध्ये विजयी झालेल्यांना मेजवान्यांमध्ये प्रवेशासाठी पांढरा दगड दिला जात असे. आणि इथं आपण खर तर ख्रिस्ताच्या मेजवानीचा पण संदर्भ घेऊ शकतो, याच्याबद्दल प्रकटीकरणामध्ये पुढे सांगण्यात आलेलं आहे. त्या कोकड्याची महान मेजवानी आपल्याला तिथे शिकायला भेटते, नाही का. असा दगड न्यायाधीशांकडून खटल्यांमध्ये निर्दोष सुटकेसाठी मतदान करण्यासाठी देखील वापरला जात असे. आणि पुढं नवीन नाव त्या दगडावर म्हटलेलं आहे, जे येशूच्या नावाशी संबंधित फक्त चिटकून आहे. पवित्र आत्म्याच्या कार्याचा संदर्भ सुद्धा ते देणार आहे. तर मग तो मानना आणि पांढरा दगड खऱ्या रीतीने ते सार्वकालिक आशीर्वाद आणि प्रतिफळाचं ते भिन्न प्रकार सुचवणारे आहेत, नाही का. आणि तो म्हणतो की मी ते तुम्हाला देणार आहे. तर ज्या ज्या गोष्टी आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत फार अद्भुत आहे, नाही का. ज्यावेळेस आपण या मंडळांबद्दल पाहतो, नाही का, इफिस बद्दल आपण शिकलो, त्यानंतर स्मुर्ना येथील मंडळीबद्दल आपण शिकलेलो आहे, परगम या मंडळीबद्दल आपण शिकलेलो आहे.
तर या 3 मंडळांबद्दल आपण पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण पुढील ज्या मंडळ्या आहेत आणि जो आणखी पुढचा भाग आहे, मग जो न्यायाच्या घोषणा आहेत, त्या सर्व घोषणा आपण पुढील क्लासमध्ये पाहणार आहोत. तिथे आपण थांबूया. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही खरंच ज्यावेळेस मंडळांचा अभ्यास करतो